हाय हॅलो नमस्कार, मी सुनंदा जोशी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे ट्यूजडे आणि गेले 8 दिवस व्हिडिओ नाही टाकला कारण तब्येत थोडीफार बरी नव्हती त्यामुळे। त्यानंतर आता आज ट्यूजडे आहे, क्लिनिंगचं काही चालू करायचं होतं। गणपती 4-5 दिवसावरतीच आलेले आहेत, म्हणूनच मी क्लिनिंग रिलेटेड एक अप्लायन्स ऑर्डर केलेला आहे, तेच म्हणजे व्हॅक्यूम क्लीनर। तर रिसेंटली मी खूप सारे व्हॅक्यूम क्लीनर बघत होते, पण मला फक्त एक 2-3 कामांसाठीच मेनली व्हॅक्यूम क्लीनर हवा होता। तसाच मी एक ड्राय व्हॅक्यूम क्लीनर ऑर्डर केलेला आहे। आज त्याचंच मी अनबॉक्सिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि थोडे दिवसानंतर मी तो व्हॅक्यूम क्लीनर हा कसा आहे ही तुमच्याशी शेअर करेनच। आजच्या व्हिडिओमध्ये त्याचा व्हॅक्यूम क्लीनरचा आपण अनबॉक्सिंग करणार आहोत, त्याच्यासोबत काय काय ॲक्सेसरीज आपल्याला दिलेले आहेत ते देखील बघणार आहोत। चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण। जसं तुम्ही इथं बॉक्सवरती बघताय तसं युरेका फोर्ब्सचा हा व्हॅक्यूम क्लीनर आहे। ओपन केल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं 3 डस्ट बॅग दिसत आहेत, त्या भेटलेल्या आहेत इथं। आणि ऑलरेडी एक बॅग जी आहे ती मेन बॉडी जी आहे त्याच्यामध्ये देखील आहे। अशा या 3 डस्ट बॅग्स आहेत ज्या की डस्ट कलेक्ट करण्यासाठी म्हणून आहेत। हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे हा ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आहे, वेट व्हॅक्युमिंग काही होणार नाही आहे। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये भेटलेल्या आहेत एक्सपांडेबल पाईप्स। या ज्या पाईप्स आहेत त्याची लेंथ एक्सपांड करण्यासाठी आपल्याला यूज होतात। त्यानंतर ही जी पाईप आहे ही आहे फ्लेक्सिबल होज, जी की आपल्याला व्हॅक्यूम क्लीनरची जी मेन बॉडी आहे तिथं कनेक्ट करायची आहे। हा जो समोरचा मोठा भाग दिसतोय तो तिथं आपल्याला कनेक्ट करायचा आहे। इन डिटेल आपण नंतर बघूया, सगळ्यात पहिल्यांदा बॉक्समधून साहित्य काढून घेऊयात। तर हे आहे यूजर मॅन्युअल। त्यानंतर ही जी आहे ही आहे मेन बॉडी व्हॅक्यूम क्लीनरची। याचा कलर आहे ब्लॅक अँड रेड कलरमध्ये हा अवेलेबल आहे। त्यानंतर त्याच्यावरती नाव वगैरे सगळं मेन्शन केलेलं आहे। नंतर हे तर झाले मेन ॲक्सेसरीज। त्यानंतर ज्या काही अटॅचमेंट आहेत त्या पण आपण बॉक्समधून बाहेर काढून घेऊया पहिल्यांदा। तर ही आहे पहिली अटॅचमेंट जे की सोफा क्लिनिंगसाठी वगैरे यूज होते। त्यानंतर दुसरी अटॅचमेंट आहे ही जी आहे ही यूज होते कार्पेट क्लिनिंग किंवा फ्लोअर क्लिनिंग। तर आता मेन बॉडीमध्ये आपण बघूयात। सगळ्यात पहिल्यांदा जो आहे हा हँडल आहे। त्यानंतर हँडलच्या समोर जे दिलेलं आहे ते डस्टफुल इंडिकेटर आहे। आणि नंतर ही जी आहे ही अटॅचमेंट करण्यासाठी आहे, जी मेन पाईप इथं आपल्याला मेन पाईप जी आहे ती अटॅच करायची आहे। जी फ्लेक्झिबल होज जी दिलेली आहे ती पाईप जी आहे आपल्याला इथं अटॅच करायची आहे। अटॅचमेंटसाठी त्यांनी तिथं एक प्रेसिंग पॉईंट दिला, तिथं प्रेस केल्यानंतर ही लगेच अटॅच होते तिथं। त्यानंतर या साईडला हे जे बटन आहे हे ऑन ऑफचं बटन आहे आणि दुसऱ्या साईडला जे आहे ते कॉर्डसाठीचं आहे, जे की ऑटोमॅटिकली कॉर्ड इन घेतं प्रेस केल्यानंतर आपण, जसं इथे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते देखील। ही कॉर्ड आहे, कॉर्ड बॅक साईडला दिलेली आहे। त्यानंतर कॉर्डची जी लेंथ आहे ती खूप जास्त आहे, जसं तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघता आहात त्या पद्धतीनं। ही येलो लाईन झाल्यानंतर थोड्याशा गेल्यानंतर एक रेड डॉट येतो। ही इंडिकेशन आहे की इथं आपली वायर संपलेली आहे। इतकी ही लांब कॉर्ड दिलेली आहे त्यांनी। आता मी ना ते जे बटन आहे ते प्रेस करून दाखवते, जसं तुम्ही इथं बघताय ना त्या पद्धतीनं अगदी इझिली वायर जी आहे ती आतमध्ये जाते। त्यानंतर ते कनेक्टर जे ते बॅक साईडला कवर जे आहे ना त्याच्या खाली फोमवालं फिल्टर आहे। नंतर हे जे आहेत हे व्हील्स आहेत, 3 व्हील्स आहेत। त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर अशा पद्धतीने हे 3 व्हील्स झाल्यानंतर जेव्हा आपण समोर व्यवस्थित जो ठेवू ना त्यानंतर समोर थोडंसं प्रेस केलं की हे ओपन होते। ही आहे मेन व्हॅक्यूम क्लीनरची बॉडी, ज्याच्यामध्ये आपल्याला डस्ट बॅग अटॅच करायची आहे। त्यानंतर पहिलं अटॅचमेंट आहे त्याचं नाव मी इथं साईडला मेन्शन करेन, कशासाठी यूज करतो हे मात्र मी तुमच्यासोबत शेअर करेन। तर पहिली अटॅचमेंट झाली। त्यानंतर ह्या ज्या आहेत ह्या एक्सपांडेबल पाईप्स आहेत, ज्या की आपल्याला ह्या पहिल्या पाईपला लावायच्या आहेत। आणि जर तुम्ही त्या पाईप व्यवस्थित निरखून बघितला तर त्याच्या साईडला एका साईडला मोठे होल आहेत आणि एका साईडला बारीक आहे। त्या पद्धतीने तुम्हाला हे अटॅच करायचे आहे आणि त्यानंतर मग त्याला आपली मेन अटॅचमेंट जी यूज करायची आहे ती आपण यूज करणार आहोत। जसं इथं मी ती एक सोफा कवरसाठी अटॅचमेंट लावलेली आहे ती। हे झाले एक्सपांडेबल।
त्या एक्सपांडेबल पाईप्स, त्यानंतर ही जी आहे फ्लेक्झिबल होज असं म्हटलेलं आहे, जे की आपल्याला मेन बॉडीला लावायचं आहे. त्यानंतर इथं जसं बघता तुम्ही, इथं मी प्रेस करून दाखवते. अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस केलं ना की हे पटकन व्हॅक्यूम क्लीनरला अटॅच होतं आणि फिट बसतं देखील. जसं इथं तुम्ही बघता, ही जी 2 साईडला बटन दिलेली आहेत तीच बटन आहेत. त्यानंतर दुसरे अटॅचमेंट जी आहे ती फ्लोअर आणि कार्पेट क्लीनर आहे, जसे की फ्लॅट सरफेस तुम्हाला दिसतो. त्यानंतर त्याचा हँडल जो आहे 360 रोटेटिंग आहे, तो क्लिनिंगसाठी यूजफुल ठरतो. आणि जसं तुम्ही इथं बघता, हे एक बटन इथं दिलेलं आहे. त्या बटनाचा यूज काय तेही मी तुमच्याशी शेअर करेन. जसं इथं बघितलं ना तुम्ही, ते बटन जेव्हा आपण प्रेस करू तेव्हा तिथून एक वायपर आणि ब्रिसल्स बाहेर येतात, ज्या की आपल्याला कचरा आत घेण्यासाठी हेल्प करतात. त्यानंतर तिसरी अटॅचमेंट जी आहे ही आहे 2 in 1 अटॅचमेंट. ही जी आहे ही आपल्याला यूज होते कॉर्नर्स वगैरे जे काय असतात ना ते क्लीन करण्यासाठी. म्हणून यांची मेन नावं जी आहेत ती मी इथं साईडला देईनच. त्यानंतर त्याच्यासोबतच आहेत दिलेल्या आपल्या 3 डस्ट बॅग्स. आणि ऑलरेडी तुम्ही बघितलं, जी व्हॅक्यूम क्लीनरची बॉडी आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी एक इन्सर्ट केलेली आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही साईज बघितलं बॅगचा, तर असं साईज खूप छान मोठा आहे, ज्याच्यामध्ये 2 ते 3 रूमचा कचरा तर आरामात बसू शकतो. आणि हा जो व्हॅक्यूम क्लीनर आहे युरेका फोर्ब्सचा आहे. त्यानंतर फक्त ड्राय व्हॅक्यूम क्लीनर आहे, वेट क्लिनिंग ह्याच्यानं होत नाही, हेही लक्षात घेणं महत्त्वाचं आहे जेव्हा मी माहिती सांगते त्यावेळेलाच. त्यानंतर जर बघितलं तर तुम्ही, आता आपण नाही कसं वर्क करतं हे थोडंसं मी तुमच्याशी शेअर करते. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे इथं व्हॅक्यूम क्लीनरला. अशा पद्धतीनं अटॅच करून घेतलेलं आहे. नंतर आता मला थोडंसं लांबच क्लीन करायचं आहे, त्यामुळे मी इथं एक्सपांडेबल ज्या काही पाईप्स आहेत त्या मी इथं लावून घेते. एक लावली तरी चालू शकतं किंवा दोन्ही लावला तरी चालू शकतं. जेवढं लांब आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता. जसं की भिंतीची उंची खूप मोठी असेल तर आपल्याला लांब लावावं लागतं. त्यानंतर मी इथं फ्लोअर क्लिनिंगचं जे काही अटॅचमेंट आहे आपली ती इथं यूज केलेली आहे. आता मेन रूममध्ये तर काही घाण नव्हती, त्याच्यासाठी म्हणून डेपो दाखवण्यासाठी म्हणून मी इथं गॅलरीमध्ये थोडीफार घाण पडली होती, ती हे सक करून घेतं का ते बघूया म्हटलं. आता व्हॅक्यूम क्लीनरची जी सक्शन कॅपॅसिटी दिलेली आहे ती 1700 आहे. आणि इथं जर तुम्ही बघितलं तर हे सक करत नव्हतं. याचं रिझन मी तुम्हाला सांगतो. सक्शन कॅपॅसिटी जरी चांगली असली तरी जो कार्पेट फ्लोअर क्लिनिंग जे आहे ना, फ्लोअर क्लीनर किंवा कार्पेट क्लीनर, मी जसं धरलेलं ना तसं न धरता तुम्हाला इथं मी दाखवलेलं आहे तसं कम्प्लिटली फ्लोअरला अटॅच झालं पाहिजे, तरच ते कचरा गोळा करतं. अदरवाईज जर तुम्ही हाफ असं वरती उचलून धरला तर ते कचरा कॅप्चर करत नाही. त्यानंतर आणखीन एक फीचर म्हटलं तर जे ऑन ऑफ बटन आहे ते आपल्याला पायानं हँडल करता येतं. नॉट नीडेड टू प्रत्येक वेळेला आपल्याला खाली वाकायची गरज नाही. त्यानंतर इथं मी दुसरं अटॅचमेंट ॲड केलेलं आहे, जे की सोफा क्लिनिंगसाठी वगैरे आपल्याला यूज होतं. जसं तुम्ही इथं बघताय तसं मी अटॅच केल्यानंतर सोफा देखील इथं क्लीन करून घेतलेला आहे. आणि सोफ्यावरती जी काही बारीक धूळ होती ना ती खूप छान पद्धतीनं केलेली होती. त्यानंतर तिसरं अटॅचमेंट आहे 2 in 1 अटॅचमेंट, जे की कॉर्नर्ससाठी वगैरे खूप युजफुल आहे. आता तुम्ही बघता इथं माझ्या ज्या काही गॅलरीच्या हे होत्या विंडोज होत्या त्याच्यामध्ये किती घाण होती. आणि नंतर क्लीन करून झाल्यानंतर जसं तुम्ही इथं बघताय तसं पूर्ण जी काही ड्राय जेवढा हे कचरा होता ना तो तेवढा सगळा त्याने सक करून घेतलेला होता. आणि त्यानंतर इथं आपण बघू की कॉर्ड कशा पद्धतीने आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर मेक शुअर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की कराल. आणि थोडे दिवसानंतर यूज करून झाल्यानंतर हा कसा आहे हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेनच. आता फर्स्ट यूज तरी खूप छान राहिला आहे त्याचा. सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.